आणि आता सांगलीमधनं महत्त्वाची घडामोड। सांगलीमध्ये आज काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि विक्रम सावंत या बैठकीला उपस्थित राहतील। विशाल पाटील यांच्यावरती कारवाई होणार का याकडे यामध्ये लक्ष असेल। विशाल पाटील यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार दिसतेय। सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी केलेली आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, विशाल पाटील यांची बंडखोरी आणि त्यानंतर होत असलेली ही काँग्रेसच्या नेत्यांची आजची महत्त्वाची बैठक साधारणपणे किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीच्या आधी काँग्रेसच्या कोटातनं नेमक्या काय चर्चा आहे? नक्कीच गुरुप्रसाद, सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे। विशाल पाटील हे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत, त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। विशाल पाटलांवर कारवाई करावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे। तसेच विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीत 11 वाजता ही बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित असणार आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करतील। विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले होते। या संदर्भात सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका काँग्रेस नेते जाणून घेतील। त्यानंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु विशाल पाटील यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे आता लक्ष लागून राहिले। गुरुप्रसाद, अर्थात तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।